ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्याला जेलमध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटत असतं, पण शेवटी सत्याचा विजय झाला या गोष्टीचा आनंदही असतो. कुसुमताई म्हणतात, मला तर इतका आनंद झालाय ना, पण काय करू कळत नाहीये. मी तर हत्तीवरून साखर वाटायची म्हणते, पण तेवढी ऐपत नाही. त्यामुळे मी सगळ्यांना पेढे तर नक्कीच वाटणार. सायली ही मधुभाऊंच्या गळ्यात पडून रडत असते की शेवटी सत्याचाच विजय झाला म्हणून. तेव्हा मधुभाऊ सायलीला म्हणतात, रडू नको साऊ बाळा, खरं तर हा विजय तुझा आणि जावई बापूंचा आहे. गेले 2-2.5 वर्ष तुम्ही सत्याचा विजय होण्यासाठी काय काय केलं आहे हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. असं म्हणून ते अर्जुन समोर हात जोडतात आणि म्हणतात की आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या डोक्यावर खुनाचा आळ लागणं हा खूप मोठा घुसमटणारा अनुभव आहे. तो डाग तुम्ही पुसला जावई बापू, त्यासाठी मी तुमचं आयुष्यभर आभारी राहीन. असं म्हणून ते अर्जुनचे पाय धरत असतात. तेवढ्यात अर्जुन त्यांना अडवतो आणि म्हणतो, हे काय करताय मधुभाऊ, ते तर माझं कर्तव्य होतं. तेवढ्यात चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो, मधुभाऊ, लाखात एक जावई भेटलाय तुम्हाला, आता आयुष्यभर त्याला डोक्यावर घेऊन मिरवा तुम्ही.